तर साधारणतः आज आपण समीक्षकांनी पाळावयाची पथ्ये ही नेमकी कोणती आहेत, ती पथ्ये त्यांनी का पाळावीत किंवा ती पथ्ये पाळलीच पाहिजेत काय, या संदर्भामध्ये मी विवेचन करणार आहे. समीक्षक हा कोण असतो? जो साहित्याची समीक्षा करतो तो समीक्षक. आता या समीक्षकांच्या गुणदोषाची जी काही चर्चा आहे, ही संपूर्ण चर्चा किंवा त्यांचे जे काही गुणदोष आहे, हे गुणदोष त्याच्या आधीच्या आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे किंवा एका तासाला आपण ते पाहिलेलं आहे. आजच्या या तासामध्ये समीक्षकाने नेमकी कोणती पथ्ये पाळायला हवीत, जेणेकरून समीक्षा व्यापाराला योग्य प्रकारचा न्याय मिळू शकेल, किंवा ज्याला आपण समीक्षा व्यापार म्हणतो आहे, तो समीक्षा व्यापार अधिकाधिक सक्षम, परिपूर्ण आणि निसंदिग्ध असा कसा होईल, त्याच्यामध्ये विदग्धता कशी येईल, त्या समीक्षा व्यापारामध्ये परिपक्वता कशी येईल, या अनुषंगाने समीक्षकांनी नेमकं काय करायला पाहिजे, किंवा समीक्षकांनी कोणती बंधनं पाळायला पाहिजे, समीक्षकाला बंधनं असावीत का, या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर समीक्षकांनी पाळावयाची जी काही पथ्ये आहेत त्या पथ्याच्या संदर्भामध्ये विवेचन करणार आहे. याच्या आधीच्या तासामध्ये आपण पाहिलं की समीक्षक हा कोण असतो, की जो साहित्यकृतीचे योग्य असे मूल्यमापन करतो, तो साहित्यकृतीच्या गुणदोषाची चर्चा करतो तो समीक्षक. त्याचबरोबर नुसती गुणदोषाची चर्चा करत नाही, तर वाचकांना देखील, आस्वादकांना देखील ती साहित्यकृती का वाचावी या प्रश्नाचेही उत्तर देतो तो समीक्षक. त्याचबरोबर लेखकाने जर साहित्यकृती निर्माण करीत असताना त्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही गुंतागुंत निर्माण झाली असेल किंवा संदिग्धता निर्माण झाली असेल, तर ही संदिग्धता त्यांनी कशी दूर करावी किंवा कशी दूर करायला हवी होती. पण जरीही त्या साहित्यकृतीमध्ये संदिग्धता असली तरीही ती साहित्यकृती अधिकाधिक सक्षम कशी झाली असती, या संदर्भामध्ये लेखकांनाही मार्गदर्शन करणारा असा एक घटक तो समीक्षकांचा असतो. म्हणून जसं म्हटलं जातं, लेखक आणि आस्वादक अर्थात वाचक यांना जोडणारा दुवा म्हणजे समीक्षक असतो. तो आपल्या समीक्षेच्या माध्यमातून लेखक आणि वाचक यांच्यामधला तो दुवा म्हणून काम करीत असतो. आणि म्हणूनच एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं आपल्याला समजून घ्यावी लागेल की समीक्षकाची भूमिका ही लेखक आणि वाचक या दोन्ही घटकाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी भूमिका आहे. आणि म्हणूनच समीक्षकांनी नेमकी कोणती पथ्ये पाळायला हवीत, ही पथ्ये अतिशय महत्त्वाची आहे. आता पथ्ये म्हणजे काय, आयुर्वेदातला शब्द आहे. एखादा आजारी माणूस असेल किंवा आजारी पडू नये म्हणून कोणकोणती पथ्ये पाळावी. आता इथे काय आहे की समीक्षकाने कोणत्या नियमाचे पालन करावे. इथे काय आहे, समीक्षकाने कोणत्या नियमाचे पालन करावे, समीक्षेला कोणती बंधनं असावी. या बंधनाचा अर्थ असा म्हणजे त्याचं सगळं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जावं असं ते नाही. मग काय आहे, समीक्षकाला स्वातंत्र्य दिलेलं असतं, पण समीक्षकाची एक विशिष्ट आचारसंहिता असते आणि ती आचारसंहिता समीक्षकांनीच त्याच्या परंपरेने निर्माण केलेली अशी एक आचारसंहिता असते. आणि म्हणूनच या आचारसंहितेच्या अधीन राहूनच समीक्षकाने आपली समीक्षा करायला हवी. म्हणजेच काय, त्याच्या आचारसंहितेमध्ये जे काही नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन समीक्षकाने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर त्याने ते सगळं पालन केलं तर त्याची जी काही समीक्षा आहे ही महत्त्वपूर्ण अशी समीक्षा, योग्य अशी समीक्षा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून समीक्षकाने आपल्या समीक्षा व्यापाराला योग्य असा न्याय देण्यासाठी ही आचारसंहिता पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण या संदर्भामध्ये अधिक खोलात जाऊन त्याचा विचार आपण करूया की समीक्षकांच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत त्यांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत. करू नये याचा अर्थ काय, कुठल्या गोष्टी त्यांनी निषेध मानावा, म्हणजे
कुठल्या गोष्टी वर्ज्य त्यांनी केल्या पाहिजे, हे वर्ज्य करणे म्हणजे ती त्यांची पथ्य आहे, ते त्यांचे नियम आहेत. या नियमाच्या अधीन राहून त्यांनी आपल्या विषयाला, वर्ण विषयाला ज्याच्यावर समीक्षा करायची आहे त्या समीक्षा विषयाला योग्य तो न्याय द्यावा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आता इथे लेखक किंवा समीक्षक, ज्या समीक्षकांनी पाळावयाची पथ्य आपण पाहतो आहोत त्या अनुषंगाने विचार करताना सुरुवातीला असं लक्षात घ्यावं लागेल आपल्याला, लेखक किंवा समीक्षक हे दोन्हीही सर्वज्ञ आहेत असा गैरसमज आपण करून घेऊ नये. कारण काय तर मानवी स्वभाव हा वेगवेगळ्या विशेषांचा आधार घेऊन वाटचाल करीत असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी काही वाटचाल आहे ती वाटचाल मानवी स्वभावाच्या विशेषांचा, मानवी स्वभावांच्या विशेषांचा आधार घेऊनच ही वाटचाल करीत असते. हे सत्य असले तरी प्रत्यक्षामध्ये मात्र जो समीक्षा व्यापार आहे तो समीक्षा व्यापार अतिशय निकोप असायला हवा. कारण समीक्षा व्यापार जर निकोप नसेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर त्या समीक्षकाने की कुठल्या हेतूने ही समीक्षा केलेली आहे हा हेतू देखील आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आणि म्हणून त्या समीक्षकाची भूमिका ही जशी निकोप असायला हवी त्याचप्रमाणे त्याचा जो काही समीक्षा व्यापार आहे हा देखील निकोप असायला हवे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हा जो समीक्षा व्यापार आहे तो शास्त्रीय असला पाहिजे, त्याला तात्विक मूल्यही असलं पाहिजे. आणि याच समीक्षकाने काही पथ्ये पाळाव्यास हवी. आता ही पथ्ये कोणती या संदर्भामध्ये अभ्यासकाने जी काही मत मांडलेली आहेत, जी विविध मत मांडलेली आहेत या मतांचाच परामर्श आपल्याला इथे घ्यायचा आहे. समीक्षकाने पाळाव्याची पथ्ये या मुद्द्याच्या अंतर्गत. आता त्या समीक्षा लेखनाकडे दोन पद्धतीने पाहिले जाते. त्याला दोन विचारसरणी किंवा दोन विचार प्रवाह असेही म्हणतात. त्यातला एक विचार असा आहे की साहित्य क्षेत्रामध्ये पूर्वापार चालत आलेल्या साहित्यशास्त्रीय नियमांचे पालन व्हायला हवे. ते नियम कसे आहेत तर अपरिवर्तनीय आहे, अनुल्लंघनीय आहे, त्याचं उल्लंघन करता कामा नये. त्याच पक्षांच्या मते किंवा त्या विचारसरणीच्या मते समाजाने नियमांचे पालन करावे. त्या नियमाचे परिपालन योग्य प्रकारे झाले तरच साहित्याचे पावित्र्य कायम राहील. आता समाजाने नियमाचं पालन केलं की साहित्यामध्येही किंवा साहित्यालाही ते नियम लागू आहे, अशी या पहिल्या विचारसरणीची भूमिका आहे. हे आपण या निमित्तानं लक्षात घ्यायला हवे. आता दुसरी जी विचारसरणी आहे या संदर्भामध्ये ती विचारसरणी अशी आहे की समाजाने नियमाचं पालन करावं, मग साहित्याला नियम ते लावले जावे किंवा साहित्याने नियम पाळावे वगैरे, हे पहिल्या विचारसरणीचं जे काही मत आहे हे दुसऱ्या विचारसरणीला किंवा दुसऱ्या पक्षाला ते मान्य नाही. त्यांचं म्हणणं काय आहे की नियमांकरिता समाज नाही, नियम हे समाजाकरिता नाही आहे. समाजाकरिता म्हणजे समाज हा नियमासाठी नाही आहे, समाज हा नियमासाठी नाही आहे, तर समाजासाठी हे नियम आहे. म्हणजे नियमासाठी समाज नाही. केशवसुतांनी म्हटलेलंच आहे, मनुजनसे नियमनासाठी जाणा वगैरे. नियम कोणासाठी आहेत? माणसासाठी आहेत, माणूस नियमासाठी नाही आहे. तसं इथं काय आहे, नियमाकरिता समाज नाही तर समाजाकरिता नियम आहेत. समाजामध्ये परिवर्तन घडत असते, समाजामध्ये परिवर्तन होत असते. पूर्वीच्या नियमांना चिकटून बसणे हे योग्य नाही. म्हणजे जे जुने नियम असतील त्या जुन्या नियमांना चिकटून बसणं हे या ठिकाणी योग्य होणार नाही. परिस्थितीबरोबर नियमांमध्येही परिवर्तन व्हायला हवे. टीकाकाराने किंवा समीक्षकाने केवळ ठराविक नियमांचे परिपालन
ग्रंथकाराने केलेले आहे किंवा नाही एवढेच न पाहता लेखकाने घेतलेले लेखनातील स्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला आहे की काय हेही पाहून प्रामुख्याने समीक्षकाने निर्णय द्यायला हवे. म्हणजे समीक्षकांची नेमकी काय जबाबदारी आहे हेही या निमित्तानं स्पष्ट होते आहे. आजकाल समीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं, समीक्षा व्यापार जर बघितलं तर असं आपल्याला दिसतं की आजकाल वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी वादग्रस्त प्रश्नांच्या मतभेदामुळे साहित्य लेखनामध्येही मनोमनी दुराग्रह, क्लेश भावना, आपपरभाव, अहंमन्य वृत्ती इत्यादी निर्माण झालेली आपल्याला आढळते. त्याचा परिणाम समीक्षेवरही होतो, कारण शेवटी समीक्षा व्यापार हा साहित्य व्यापाराशी संबंधित आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जो काही परिणाम आहे तो परिणाम समीक्षेवर देखील होतो. समीक्षकाने साहित्य क्षेत्रात असा अपवित्र प्रकार शिरू देऊ नये. म्हणजेच पूर्वग्रह दूषित जर मन त्या साहित्यिकाचं असेल आणि तसंच मन घेऊन जर समीक्षकानं समीक्षा केली तर त्या त्याला साहित्यकृती म्हणताही येणार नाही आणि त्याच्यावर समीक्षा जी केलेली आहे त्याला समीक्षा कृतीही म्हणता येणार नाही. म्हणून समीक्षकानं काय करायला हवं की जर लेखकाला लेखनासाठी दिलं गेलेलं जे काही स्वातंत्र्य असेल त्या स्वातंत्र्याचा उपभोग लेखकाने कसा घेतलेला आहे, योग्य पद्धतीनं घेतलेला आहे की अयोग्य पद्धतीनं घेतलेला आहे, या संदर्भामध्ये त्यांनी प्रामुख्याने आपली भूमिका स्पष्ट करून आपलं मत निश्चित करून त्या लेखकाला जर त्यांनी अधिकचा म्हणजे स्वातंत्र्याच्या नावावर वेगळं काही केलं असेल तर त्याला रोखण्याचं जे काही काम आहे ते समीक्षकानं केलं पाहिजे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच समीक्षकांना काय करायला हवं की अशी जी काही एक अपप्रवृत्ती आहे ही अपप्रवृत्ती साहित्याच्या क्षेत्रामध्ये शिरता कामा नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजेच काय, अहंमन्य वृत्ती असेल, पूर्वग्रह दूषित मन असेल, अहंकार असेल, क्लेश भावना असेल, दुराग्रह असेल, आपपरभाव असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी साहित्य क्षेत्रामध्ये जर शिरल्या तर साहित्य क्षेत्राचं जी काही साहित्य क्षेत्राची काही शुद्धता आहे ही शुद्धता नष्ट होईल. साहित्य क्षेत्रातली ही जी काही शुद्धता आहे ही शुद्धता नष्ट होईल आणि म्हणून ही शुद्धता नष्ट होऊ नये याची काळजी, याची दखल समीक्षकाने घेतली पाहिजे असे हे दुसऱ्या पक्षांचे म्हणणं आहे. दुसरी जी विचारसरणी आहे या संदर्भामध्ये त्यांचे म्हणणे आहे. एका ग्रंथावर भिन्न भिन्न टीकाकारांनी किंवा विविध टीकाकारांनी अनेक प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टीकालेखन किंवा समीक्षा लेखन केलेले आहे. आता हे सर्व समीक्षा लेख सर्व बारकाव्यांनी अभ्यासायला हवे. त्यामुळे विचारांना दिशा प्राप्त होऊन व्यापकपणाही येऊ शकतो. या संदर्भामध्ये वागो आपटे या विचारवंताने, या अभ्यासकाने असे म्हटले आहे की टीका थोडक्यात मुद्देसूद व व्यापक स्वरूपाची असावी. ग्रंथकाराला मूर्ख ठरवून स्वतःच्या पांडित्याचे प्रदर्शन करण्याची बुद्धी पक्षपातीपणा, मत्सर, द्वेष, कुटिलता, कुत्सितपणा इत्यादी दोषांपासून अलिप्त असावी. ग्रंथकाराच्या श्रमाचा परिहार करणारी व ग्रंथातल्या उणीवा भरून काढणारी असावी. म्हणजे टीका कशी असावी, समीक्षा कशी असावी, म्हणजेच समीक्षकानं कोणतं काम करावं हे वागो आपटे यांनी सांगितलेलं आहे. आता हा जो समीक्षक आहे हा समीक्षक ग्रंथकारात नेमकं कोण आहे असं वाटावं तर ग्रंथकारात हा समीक्षक स्पष्ट वक्ता असणारा, स्पष्ट बोलणारा असा तो मित्र आहे असं त्या ग्रंथकाराला वाटलं पाहिजे. समीक्षकाविषयी ग्रंथकाराची भूमिका अशी असायला हवी, म्हणजेच समीक्षकानेच ही काळजी घ्यायला हवी. हेनरी जेम्स नावाचा एक विचारवंत आहे. त्यांनी चांगल्या टीकाकाराच्या समीक्षकाचे जे काही कार्य आहे हे कार्य कसे असावे या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे. ते मांडताना
निरंकार वृत्तीने एखाद्या गोष्टीशी समरस होणे म्हणजे एकरूप होणे, इतरांच्या भावनांचे आकलन करणे, एखादा विचार आत्मसात करणे, विषयांचे अत्यंत सूक्ष्म आकलन करणे, अवलोकनाची परिसीमा गाठणे, विलक्षण जिज्ञासू वृत्ती बाळगून श्रांत न होता व्यक्तीचा स्वभाव, इतिहास व कवी प्रतिभा यांचे मर्म उकलून दाखविणे ही टीकाकाराचे कार्य आहे किंवा समीक्षकाचे कार्य आहे असे हेनरी जेम्सने म्हटलेले आहे. समीक्षकांनी ज्या साहित्यकृतीची समीक्षा करायची आहे तिचे अभ्यासपूर्ण आधी आकलन समीक्षकाने करावे. विषयाचे अवधान राखून कोणत्याही प्रकारे एकांगी विचार न करता त्यांनी तारतम्य राखायला हवे. म्हणजेच काय, इथे समीक्षकानं ज्या साहित्यकृतीची समीक्षा करायची आहे त्या साहित्यकृतीचे अभ्यासपूर्ण आकलन केले पाहिजे, हे त्याचं पथ्यच आहे. दुसरं असं आहे की विषयाचं त्यांनी अवधान राखलं पाहिजे आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे एकांगी विचार न करता, एकाच बाजूने विचार न करता त्या संदर्भामध्ये जे काही तारतम्य आहे हे तारतम्य त्यांनी राखायला हवे. त्याचबरोबर साहित्यकृतीला योग्य तो न्याय द्यायचा असतो आणि म्हणून साहित्यकृतीला त्याने योग्य तो न्याय द्यायला हवा. छिद्रांविषयीपणा समीक्षकांच्या ठिकाणी नसावा. टीका टिप्पणी करणे, केवळ दोष दाखविणे, नसलेलेही दोष दाखवणे यासारख्या गोष्टी टीकाकारांनी किंवा समीक्षकांनी करू नये. वाङ्मयीन टीकेचा म्हणजे वाङ्मयीन समीक्षेचा जो काही समीक्षा विषय असेल तो समीक्षा विषय वाङ्मयच आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून वाङ्मयाचा सखोल अभ्यास त्यांनी करावा. साहित्यशास्त्रातील विविध प्रणालीचे त्या समीक्षकास ज्ञान असायला हवे. त्यामध्ये काव्यानंद, काव्य सौंदर्य, तत्वे यांचेही ज्ञान त्यांना असायला हवे. बाधक गोष्टी टाळता यायला हव्यात. त्याचबरोबर साहित्यकृतीचे वस्तुनिष्ठतेने परीक्षण आणि मूल्यमापन त्यांनी करायला हवे. समीक्षकाचा दृष्टिकोन हा विधायक असला पाहिजे. विध्वंस ही वृत्ती त्यांच्या ठिकाणी नसावी. त्यांच्या समीक्षा लेखनामध्ये स्पष्टता, स्वयं किंवा स्वनिर्णय, स्वतःची मते स्पष्टपणे निसंकोच मांडण्याची क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा अविचारीपणा नसावा. समीक्षेमध्येही सौंदर्य असलं पाहिजे. सौंदर्य अतिशय महत्वाचा हा एक गुण आहे. तर समीक्षेमध्ये सौंदर्य असायला हवे. समीक्षा विद्रूप होता कामा नये. म्हणजे मानवी जीवनातलं जे काही सौंदर्य असेल, निसर्गातलं जे काही सौंदर्य असेल त्या सौंदर्याची जी काही स्पष्टता आहे, जी काही स्वच्छता आहे, ही सगळी स्वच्छता या समीक्षा व्यापारामध्येही यायला पाहिजे. त्याचबरोबर समीक्षकांनी दोषदर्शी असता कामा नये. त्यांनी दिलेले संदर्भ, त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्या माहितीला सत्याचा आधार असला पाहिजे. कुठलंही विधान उचलायचं, कोणाच्याही नावाने टाकायचं असं समीक्षकांनी करता कामा नये. तर समीक्षकांना काय केलं पाहिजे की जी माहिती समीक्षा करताना दिली जाते ती माहिती सत्यतेच्या आधारावर पडताळून पाहिलेली असली पाहिजे आणि जर ती पडताळून पाहिलेली नसेल तर तशी चुकीची माहिती सत्य म्हणून समीक्षकाने त्या आपल्या समीक्षा व्यापारामध्ये देता कामा नये. हेही पथ्य त्यांनी पाळायला पाहिजे. त्याचबरोबर वर्तमानपत्रांमध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात, त्याच्यावर विश्वास ठेवून ते संदर्भ म्हणून देता कामा नये. त्याच्यावर विसंबून असताही कामा नये. त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपाची हिडिस्टिक, एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष असेल, एखाद्या लेखकाविषयी द्वेष असेल, एखाद्या कलाकृतीविषयी द्वेष असेल तर अशा हिडीस स्वरूपाची टीका त्याची असता कामा नये, त्याने ती कशी करू नये. सरदेशमुख या अभ्यासकाने सरदेशमुख या अभ्यासकाने प्रदेश साकल्याच्या या ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की आपल्या आवडीनिवडी, आपल्या व्यासंगाची व्याप्ती आणि मर्यादा याची नीट कल्पना देतेवेळी समीक्षकाने
स्वतःचे निर्णय देण्यास कचरू नये, मागे पुढे पाहू नये. व्यक्तिगत निर्णय बुद्धी नसेल तर त्यांनी लेखणी न उचललेली बरी. आता इथे अतिशय महत्वाचा हा एक गुण आहे की व्यक्तिगत निर्णय बुद्धी समीक्षकाकडे असली पाहिजे, आणि ती जर नसेल तर त्यांनी आपली लेखणी उचलू नये, लिहू नये असं ते म्हणतात. म्हणजेच समीक्षक हा कसा असला पाहिजे तर सत्यान्वेषी, जे सत्य आहे तेच सांगणारा, सत्याला आपल्या कसोटीवर किंवा सत्याच्या कसोटीवर उतरवून ते सत्य आहे याची त्याला खातर जमा झाली, त्याला खात्री झाली तरच त्यांनी त्या संदर्भातले विधान करावे, त्या संदर्भातली माहिती द्यावी. त्याचबरोबर तो समीक्षक हा निर्णयक्षम असला पाहिजे, त्याने निर्णय दिला पाहिजे. निर्णय देणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. समीक्षकाविषयी R.A. रिचर्ड्स या अभ्यासकांनीही आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांनी खरं म्हणजे विस्तृत अशी चर्चाच केलेली आहे, पण त्याचा जो काही एक विचार आहे तो अतिशय मौलिक असा विचार आहे. तो विचार असा आहे, बऱ्यापैकी टीकाकार म्हणजे समीक्षक ज्याला आपण म्हणूया, तर त्या टीकाकाराच्या ठिकाणी कोणतं गुण असायला हवं या संदर्भात त्यांनी ते सांगितलेलं आहे. डोके ठिकाणावर असणे हे गुण म्हणजे R.A. रिचर्ड्स यांनी सांगितलेलं आहे की समीक्षकांचे डोके किंवा समीक्षकाचे डोके ठिकाणावर असले पाहिजे. आता समीक्षकांचे डोके ठिकाणावर असायला पाहिजे म्हणजे काय, तर त्या समीक्षकाने आपल्या जवळच्या सत्सद विवेकाचा उपयोग केला पाहिजे, आणि जर त्यांनी सत्सद विवेकाचा उपयोग केला नाही तर त्याचं डोकं ठिकाणावर नाही हे आपल्याला म्हणावं लागतं वगैरे. हीन टीकाकाराच्या टीकेचाही काही वेळा मोठा उपयोग होतो. तो असा की काही लोक काय किंवा कोणत्या पद्धतीने विचार करीत असतात हे तरी आपणास कळते व खऱ्या टीकेला त्यामुळे तेज चढते वगैरे वगैरे. म्हणजे इतरांच्या विचारांचाही विचार, त्याच्यातली सत्यता जाणून घेण्याची जी क्षमता आहे ही क्षमता समीक्षकांच्या अंगी असायला हवी, ही गोष्ट या निमित्तानं आपल्याला समजून घेता येईल. थोडक्यात किंवा सारांश या घटनेचा जर असं किंवा या मुद्द्याचं जर आपल्याला करायचं असेल तर काय बघावं लागेल आपल्याला, साधारणतः कवी म्हणजे निर्माता, लेखक म्हणजे साहित्यिक तो निर्माता, आणि टीकाकार म्हणजे समीक्षक यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण किंवा श्रेष्ठ कनिष्ठता यासारख्या गोष्टी मानण्याचा काहीही उपयोग नाही, तर ते मानू नये. लेखक आणि समीक्षक यांच्यात वैर असतं असंही मांडण्याचं काही कारण नाही, ते मांडलं जाऊ नये. दोघांची क्षेत्र हे स्वतंत्र आहे. लेखकाचं क्षेत्र स्वतंत्र आहे, समीक्षकाचंही क्षेत्र स्वतंत्र असते. जसे स्वतंत्र आहे तसे वेगवेगळेही आहेत. दोघांची कार्य, प्रयोजने आणि उद्दिष्टे ही वेगवेगळी आहेत. म्हणून टीकाकार कशाला हवे किंवा समीक्षक कशाला हवे या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपली भूमिका स्पष्ट करताना वाघोबा आपटे यांनी म्हटलेलं आहे की खऱ्या टीकाकारांचा वाचकांना मोठा उपयोग होत असतो. म्हणजे टीकाकार कशासाठी हवाय, समीक्षक कशासाठी हवाय या संदर्भामध्ये वाघोबा आपटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते म्हणतात, खऱ्या टीकाकारांचा वाचकांना मोठा उपयोग होत असतो. सगळेच वाचक धार्मिक असतात असे नाही. मोती खरेदी करावयाची असल्यास आपण एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने घेतो. त्याप्रमाणे साहित्यातील रत्ने विकत घेताना सुद्धा सल्लागार लागतात. ग्रंथकारालाही मार्गदर्शकाची आवश्यकता असते. तेव्हा वाचकांचे सल्लागार व लेखकांचे मार्गदर्शक या दोन्ही नात्यांनी आपापले कर्तव्य चोख रीतीने बजावणारा टीकाकारांचा वर्ग समाजात असणे आवश्यक आहे. साहित्याच्या दरबारात त्यांना उच्च स्थान मिळणेही उचित आहे, अशी भूमिका वाघोबा आपटे यांनी घेतलेली आहे. लेखक आणि टीकाकार या ज्या काही भूमिका आहेत, समीक्षक या ज्या काही भूमिका आहेत, या भूमिका देखील एकमेकांच्या विरोधी मानण्याचे काहीही कारण नाही. कारण समीक्षक हा साहित्यकारास किंवा लेखकास बहुमोल मदतच करीत असतो. साहित्याचा स्वतः आस्वाद घेऊन त्यातील सौंदर्याचा तो सामान्य वाचकांना परिचय करून देत असतो. लेखकाच्या उणीवा किंवा विसंगती त्या सद्भावनेने दाखवून प्रमाद निरसनाचे कार्य करतो. जर एखादी चूक झाली असेल तर ती चूक सांगण्याचा तो प्रयत्न करतो. समीक्षकांमध्येही
कार्येत्री प्रतिभा नाही, तशी भावेत्री प्रतिभाही नाही. या दृष्टीने त्यांच्यात एक प्रकारे कवी अंशज असं म्हटलं जातं. म्हणूनच तो काव्याचे मर्म स्वतः समजू शकतो आणि इतरांनाही समजावून देऊ शकतो. कविशक्ती आणि टीकाशक्ती परस्पर मित्र प्रवृत्ती आहे असे म्हणता येईल. वॉल्टर पेटरच्या आस्वादक टीका मूळ कलाकृती इतक्याच आस्वाद्य ठरलेल्या आहेत. म्हणजे कलाकृती जशी आस्वाद्य असते, साहित्यकृती जशी आस्वाद्य असते, तशी समीक्षाकृती देखील ही किंवा समीक्षकाने केलेली समीक्षा देखील आस्वाद्य असू शकते. याचं जे काही महत्त्वाचं उदाहरण आहे ते वॉल्टर पेटर यांनी केलेली जी काही समीक्षा आहे, त्याची जी काही आस्वादक अशी समीक्षा आहे, ही आस्वादक समीक्षा ही साहित्यकृती इतकीच आस्वाद्य ठरलेली आहे. म्हणूनच ऑस्कर वाईल्ड हा अभ्यासक या संदर्भामध्ये म्हणतो, खरी टीका ही सृजनशीलच असते, म्हणजे नवनिर्मिती असते. टीका ही देखील नवनिर्मिती असते. साहित्यकृती जशी नवनिर्मिती असते, तशी टीका देखील किंवा समीक्षा देखील ही नवनिर्मितीच असते, अशी ऑस्कर वाईल्ड यांनी आपले विचार मांडलेले आहे, किंवा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. श्रेष्ठ टीकेचा साहित्यावर परिणाम होतो, तसाच श्रेष्ठ साहित्याचाही टीकेवर या समीक्षेवर परिणाम होत असतो. या संदर्भामध्ये डिकन्स आणि जॉर्ज इलियटच्या कादंबऱ्यांनी टीकात्मक दृष्टिकोन बदलून टाकल्याचे समीक्षेच्या इतिहासात दिसून येतो. त्या अनुषंगाने कोलरिज, मॅथ्यू अर्नोल्ड, वर्ड्सवर्थ, जगन्नाथ किंवा नाशिक फडके इत्यादी जसे उत्कृष्ट लेखक तसेच उत्कृष्ट टीकाकारही आहेत. त्यामुळे साहित्यकार आणि टीकाकार या भूमिका परस्पर विरोधी मानण्याचे काहीही कारण नाही. समीक्षकांनी आपली गुणात्मकता सांभाळून केलेले समीक्षण हे सर्वमान्य होत असते. त्यासाठी समीक्षकांचे गुण आणि त्यांनी पाळाव्याची पथ्ये या संदर्भामध्ये अतिशय अधिकाधिक सजग राहणं हे महत्त्वाचे असते. याच निमित्ताने आपण समीक्षकाने समीक्षा करताना कोणती पथ्ये पाळायला हवी याचा विचार आपण केलेला आहे. हा विचार करतानाच समीक्षक हा त्या समीक्षकाकडे निर्णय क्षमता असली पाहिजे, त्याला योग्य तो निर्णय देता आला पाहिजे. जर त्याला निर्णय देता आला नाही तर समीक्षा विषयाला योग्य असा न्याय त्याने दिला असं होणार नाही. त्याचं मन हे पूर्वग्रह दूषित असता कामा नये, तर त्यांचं जे काही मन आहे हे मन पूर्वग्रह रहित असला पाहिजे. कुठल्याही एखाद्या पंथ, पक्ष, भाषा, प्रांत, देश अशा भूमिकेतून त्याने ती समीक्षा करता कामा नये. लेखकाने जी साहित्यकृती निर्माण केलेली आहे, लेखकाला मिळालेलं जे काही स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा लेखकाने जर दुरुपयोग केला असेल तर ते दुरुपयोग रोखण्याची जी काही क्षमता आहे ही क्षमता त्या समीक्षकांमध्ये असायला हवी. समीक्षक हा छिद्राने विषय असता कामा नये. समीक्षकाने वर्तमानपत्रामधील ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घटना आहेत त्या सत्य म्हणूनच मांडण्याचा प्रयत्न करता कामा नये. कारण त्या सगळ्या घटनांमधील जी काही सत्यता आहे ही सत्यता पडताळून पाहण्याची क्षमता त्या समीक्षकांमध्ये असली पाहिजे. समीक्षा व्यापाराच्या दृष्टिकोनातून जे विचार त्याला मांडायचे आहे, जो विषय त्याला मांडायचा आहे, जे सत्य त्याला सांगायचं आहे, त्या सत्यासाठी त्याने दिलेला जो काही आधार आहे तो आधार देखील योग्य असला पाहिजे, सत्यच असला पाहिजे. कुठलं तरी असत्य मत घेऊन ते कसं सत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न समीक्षकाने करता कामा नये. त्याचबरोबर समीक्षक ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजाचा त्याच्यावर प्रभाव पडणं, परिणाम होणं हे साहजिक आहे. पण शेवटी कलाकृतीचा जो काही परिणाम आहे, साहित्यकृतीचा जो काही परिणाम आहे तो समाजावर होत असतो. आणि समाजामधल्या ज्या काही चालीरीती आहेत, ज्या काही घटना आहेत, ज्या घडामोडी आहेत, ह्या सगळ्या घडामोडीचा जो काही प्रभाव आहे तो समीक्षकावर, माफ करा, लेखकावर, लेखकाच्या लेखनकृतीवर आणि त्या निमित्ताने त्या लेखनकृतीचं वाचन करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या, अध्ययन करणाऱ्या समीक्षकावर देखील हा होतो. म्हणून हे एक चक्र आहे. समाज, लेखक, समीक्षक, त्याची समीक्षा, परत समीक्षेपासून परत समाज. म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, ज्या घडामोडी आहेत, या घडामोडीचा प्रभाव
लेखकावर होतो, त्याच्या साहित्यकृतीवर होतो, त्यानंतर ती साहित्यकृती वाचणाऱ्या त्या व्यक्तीवर होतो, समीक्षकावर होतो, समीक्षकाच्या समीक्षेवर होतो आणि ही समीक्षा परत समाज वाचतो. म्हणजेच समीक्षेतून देखील ज्या काही समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटना असतील, वाईट गोष्टी असतील, याची मांडणी त्या समीक्षेमध्ये केलेली असते. आणि म्हणून जेव्हा ती समीक्षा समाज वाचतो तेव्हा समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही चुका आहेत, जे काही दोष आहेत, या दोषांचा परिचय त्या समाजाला होते. आणि म्हणून तो समाज काय करतो तर समीक्षेच्या माध्यमातून ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला म्हणजे समाज हा स्वतःला अधिकाधिक सक्षम करण्याचाही प्रयत्न करतो. समाजाला सक्षम करण्याचं काम हे समीक्षकाचंही आहे. जसं लेखकाचं काम आहे तसं समीक्षकाचंही आहे. समीक्षकाने समाजाला सांगायला पाहिजे की कोणती कलाकृती चांगली आहे, कोणती वाईट आहे, कोणती कलाकृती वाचण्यासारखी आहे, कोणती प्रेरणादायी आहे. या कलाकृतीचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप त्या समीक्षकाने समाजाला सांगायला पाहिजे. आणि मग जेव्हा समीक्षक समाजाला ह्या गोष्टी सांगेल तेव्हा समाजाला देखील तो समीक्षक आपला वाटेल. लेखकाने देखील समाजाला केंद्र मानूनच समाजाच्या विकासासाठी, समाजाला गती देण्यासाठी, जर समाज गतिशून्य झाला असेल तर त्या समाजाला गती देण्यासाठी, समाजामधला द्वेष नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा उपयोग करावा. आणि त्या लेखणीच्या माध्यमातून समीक्षकांनी देखील त्याची पूर्ण पारख करून त्या संदर्भामध्ये त्यांनी आपले निर्णय द्यावे. आणि हे सगळे निर्णय जे आहेत ते मानवी समाजाच्या हितासाठी असले पाहिजे. ही गोष्ट या निमित्ताने आपण लक्षात घ्यायला हवी. आजच्या या तासाला आपण समीक्षकांनी कोणकोणती पथ्ये पाळायला हवी या संदर्भामध्ये आपण मी जे विवेचन केलेलं आहे हे आपण काळजीपूर्वक वाचलेलं आहे. या पुढच्या ज्या गोष्टी आहेत की उपयोजित जी समीक्षा आहे ह्या समीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे, मग ग्रंथपरीक्षण म्हणजे काय, त्याचबरोबर समीक्षा म्हणजे काय, जी ग्रंथाची समीक्षा कशी करायची असते, ग्रंथाचा परिचय कसा द्यायचा असतं, ग्रंथाचं समीक्षण कसं करायचं असतं, या 3 मुद्द्याच्या अनुषंगानं आपण या नंतरच्या तासामध्ये विवेचन करणार आहोत. तूर्त आपण इथे थांबूया.